गुड इव्हनिंग एव्हरीबडी. आज चर्चमध्ये नेतारे संडे म्हणजेच रिजॉयसिंग संडे. आज भारतामध्ये गुढीपाडवा म्हणजेच चांगला मुहूर्त, नवीन वर्ष आणि उद्या रमजान ईद असा हा त्रिवेणी सोहळा सुरू असताना आपला हा 38वा अपंग मेळावा साजरा होत आहे आणि म्हणून आपल्या सर्वांचे मी हार्दिक अभिनंदन करतो आणि आभार मानतो. आपला हा 38वा अपंग सेवा संघाचा मेळावा हा पूर्वेकडे होत आहे. ईस्टमध्ये सूर्य उगवतो. ईस्टमधून ज्ञानी लोक आले आणि ईस्टमधून प्रगतीची वाटचाल होत असते आणि म्हणूनच हा अपंग मेळावा इथे घडवून आणण्यासाठी आपल्या डॉन बॉस्को संस्थेचे रेक्टर आणि त्यांचे सर्व फादर्स यांनी अपंग सेवा संघाला संमती दिली आणि संपूर्ण सहकार्य केलं. वी अप्रिशिएट द जनरॉसिटी, the hard work and the cooperation of Mary Help of Christian parish, the fathers, the sisters, the parishioners and principal Father Anthony and their staff for this beautiful gesture towards this अपंग सेवा संघ. आणि आपण जोरदार टाळ्यावाजून त्यांचे अभिनंदन करूया आणि आभार मानूया. आमचे गुरु फादर मायकल आणि जी आणि आमच्या काही सिंथिया ताई मागून बसून हसतात, इतक्या गोड असतात की स्वर्गात असल्यासारखं आपल्याला वाटतं. She has a divine smile and when we encounter her, when we meet her, आपण जेव्हा त्यांना भेटतो तेव्हा देवाचा प्रत्यक्ष अनुभव येतो. त्यांच्याशी बोलल्यानंतर आपण सुखी आणि समाधानी होतो. अशा आमच्या सिंथियाताई मायकल, फादर मायकलजी आणि संपूर्ण अपंग सेवा संघाचे सर्व कार्यकर्ते जे अहोरात्र मेहनत करून आणि खूप कष्ट करून कोणत्याही प्रकारच्या फळाची अपेक्षा न करता निस्वार्थीपणे गेले इतकी वर्ष हे सेवाकार्य करत आहेत, त्याबद्दल त्यांच्या आपण जोरदार टाळ्यावाजून अभिनंदन करूया, आभार मानूया आणि त्यांना प्रार्थनामय शुभेच्छा देऊया. आपल्या आजच्या मेळाव्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणारे आपले सर्व देणगीदार तसेच जे कार्यकर्ते इथे येऊन गेले आहेत, सर्व धर्मीय कार्यकर्ते, सर्व पंथीय आणि सर्व संपन्न असे कार्यकर्ते आपल्याकडे येऊन गेले आहेत, त्या सर्वांना धन्यवाद. आणि माझ्या प्रिय अपंग बंधू भगिनींनो, दिव्यांग बंधू भगिनींनो, मित्रांनो, बाळ गोपाळांनो, फादर मायकल यांनी सांगितलं की अंतर जास्त होतं म्हणून कदाचित नंबर कमी झाला असेल, पण मला तुम्हाला सांगायचं आहे की असा कार्यक्रम सोडू नका. अशा कार्यक्रमासाठी तुम्ही जरूर या आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत हवी असेल येण्या जाण्यासाठी तर आपण त्याची तरतूद करू. सर मायकल आणि सिंथियाताई, आपण पुढच्या वर्षी अशी तरतूद करू की त्यांना कमीत कमी त्रास होईल आणि अशी वाहनं आपण तयार करू की त्यांना सहज येता येईल आणि जास्तीत जास्त भाविकांनी यावे, तरुणांनी अपंगांनी यावे, दिव्यांगांनी यावे, म्हणून आपण त्यांच्यासाठी अशी सोय करूया. 38 झालेले आहे. आता गोल्डन जुबली 50व्याची वाटचाल आपल्याला करायची आहे आणि त्यासाठी आपण कशा प्रकारचं आयोजन नियोजन किंवा दूरदृष्टी ठेवून कार्यक्रम आयोजित करायचे हे आपण लक्षात ठेवायचं आहे. My dear people of Mary Help of Christians and Don Bosco School, why such occasions? These occasions are for us. These occasions for us to commit ourselves to the service of these people
And therefore, Apanga Seva Sangha is not just expecting some monetary gain for 1 year. It is expecting much more. It is expecting you to join this group, to strengthen the hands, to be with them for all over the year. There are different occasions and you can participate in that occasion and thank God for the gifts God has given us so that we could use it for the betterment of the institution and the people they meet around. And therefore, these occasions are eye-openers for us. I am sure you would agree that last 2 months planning these occasions, you have learned much more and today you have seen the presence of God in your midst. And म्हणून आपल्यासाठी, for your goodness, for your family, it is important that you be part of this Apanga Seva Sangha, which is working for the special children, for the otherly able children. And therefore, let this occasion of the event don't end tonight. But let's see how we can strengthen this Apanga Seva Sangha and be part of them and help them in the whole year program that they have for the different people they meet and they reach out to. प्रिय दिव्यांग बंधू भगिनींनो, मुलांनो, हा मेळावा तुमच्यासाठी आहे. कारण इथे आपण बघितलं की जिद्द माणसाला काय करू शकते. पॅशन, एखादी आपण गोष्ट करण्याचा निश्चय केला, निर्धार केला तर आपण कशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो, त्याचे अनेक उदाहरणं आपण इथे ऐकलेले आहेत, पाहिलेले आहेत. विशेष करून आपण ज्यांना दिव्यांग जिद्द पुरस्कार दिला त्या अनुष्का मी नंदाघाट पॅरिसमध्ये होतो, त्या पॅरिसमधल्या त्यांच्याबरोबर एका स्टेजवर बसण्याचा योग मला आला होता आणि मी त्यांचा सत्कार तिकडे एकदा केलेला आहे. आज दुसऱ्यांदा मी करणार होतो परंतु ते आले नाही. परंतु त्यांनी कशा प्रकारे आपल्या या अपंगत्वावर मात करून कसं यशस्वी जीवन त्या जगत आहे याचं सुंदर वर्णन आपण ऐकलेलं आहे. तर आपल्या प्रत्येकाला काहीतरी करून दाखवण्याची किंवा काहीतरी करण्याची क्षमता आहे, वेगळ्या प्रकारची क्षमता आहे. हे आपण लक्षात ठेवून आपली जिद्द आहे ती कमी होऊ द्यायची नाही. त्रास होईल, कदाचित मेहनत करावी लागेल, कदाचित काही त्याग करावा लागेल. या सर्वांचा त्याग आपण करून आपण निश्चितच खूप मोठे होऊ शकतो हे आपण दाखवून द्यायचं आहे. आणि विशेष करून हल्ली डिजिटल वर्ल्ड म्हणजेच प्रसार माध्यमाचा आपल्याला खूप फायदा करून घेता येतो. आणि म्हणून त्या अनुषंगाने तुम्ही आता स्मार्ट झाले पाहिजे. स्मार्ट दिव्यांग की तुमच्याकडे असलेली कला आपल्या मोबाईलवर आपल्याला कशी कॅप्चर करता येईल आणि ती कॅप्चर करून ती आपल्याला कशी फॉरवर्ड करता येईल आणि त्याचा आपल्याला कसा अनुभव दुसऱ्यांना देता येईल ह्याकडे लक्ष केंद्रित करावं आणि निश्चितच तुम्हाला त्यामध्ये यश येईल. प्रिय पालकांनो, जर त्यांना जमत नसेल तर तुम्ही त्यांना कशा प्रकारे मदत करा, कशा प्रकारे तुम्ही त्यांना गाईड करा, तुम्ही त्यांचं रेकॉर्डिंग करा आणि तुम्ही त्यांना असं पुढे येण्यासाठी मदत करू शकता आणि त्याद्वारे आपण निश्चितच त्यांच्यामध्ये असलेले कलागुण कौशल्य जे आहे ते मोठे करू शकतो. आणि म्हणून पुढच्या अपंग मेळाव्याच्या उपक्रमामध्ये आपण काही त्यांचे ऑनलाईन रेकॉर्डिंग सादर करू की जेणेकरून ते पाहून त्यांना खूप भर वाटेल किंवा दुसऱ्यांना प्रेरणा मिळू शकेल. आणि म्हणून हा जो तुमच्यामध्ये गुण आहे जिद्द, ही कमी होऊ देऊ नका. ती जिद्द सतत चालू ठेवा आणि वाढवत राहा. आपल्या सिल्वेस्टर बंधूने आणखीन एक तुमच्यातला गुण सांगितला की यू आर लव्हिंग पीपल. तुम्ही खूप प्रेमळ आहात. तुमच्या बरोबर असल्यानंतर तुमच्या प्रेमाचा, तुमच्या दयेचा, तुमच्या मायेचा अनुभव आल्याशिवाय राहत